साखर 100 पार जाणार का? किंवा सणासुदीच्या काळात एका व्यक्तीला फक्त 1च किलो साखर मिळणार? ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव इतके का भडकले आहेत? आणि जर साखरेचा तुटवडा नसल्याचा दावा केला जातोय, तर मग तब्बल 10 लाख टन साखर परदेशातून आयात करण्याची सरकारला गरज का भासते? असे एक ना अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलेत. त्यामुळे साखरेच्या दरवाढीची ही नेमकी भानगड काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विषय असा आहे की रक्षाबंधन आहे, गणेशोत्सव आहे, नवरात्र आहे आणि त्यानंतर दिवाळी, असे एका पाठोपाठ एक सण येत आहेत. पण सणासुदीचा हा हंगाम सुरू होताच बाजारात साखरेचे भाव अचानक भडकले आहेत. किती भडकले आहेत? तर किरकोळ बाजारात साखर सध्या 70 रुपये किलो या दरानं खरेदी करावी लागते. फक्त इतकंच नव्हे तर साखरेचे हे दर थेट 100 गाठू शकतात असा अंदाजसुद्धा कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे साखर व्यापारी आणि कारखानदारांच्या संगनमतानं साखरेची ही कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. नुकताच म्हणजे काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक मोठा आरोप केला आहे. त्यांचा आरोप काय, तर हा साखरेचा मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची रीतसर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. दुसरीकडे साठेबाजांनी साखरेचा बेकायदेशीर साठा केला आहे किंवा कारखानदारांनी सरकारनं जो कारखानदारांना ठरवून दिलेला कोटा होता त्यापेक्षा अधिकची साखर गुपचूप विकली आहे, असे वेगवेगळे आरोपसुद्धा केले जात आहेत. अर्थात हे आरोप बऱ्याच अंशी खरेही आहेत म्हणा. पण ऐन सणासुदीच्या दिवसात साखर महागण्याचं खरं कारण हे सरकारचं साखरेबाबतचं चुकलेलं नियोजन हेच आहे. कसं ते सांगतो. उत्तर भारतातील खाजगी साखर कारखान्यांच्या संघटनेनं यंदा देशात 343 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला होता. अर्थात यामागे कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास नव्हता, तर फक्त व्यापारी आणि आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून तो अंदाज व्यक्त केला गेला. केंद्र सरकारनं सुद्धा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि पुढे हंगामातल्या गाळपाचा अंदाज घेऊन हा अंदाज घटवून 306 लाख टन साखर उत्पादित होईल असा सुधारित अंदाज वर्तवला गेला. आणि प्रत्यक्षात उत्पादन किती झालं, तर फक्त 289 लाख टन इतकं. अर्थात इतकं उत्पादनही देशातल्या एकूण बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी पुरेसं आहे. कारण देशांतर्गत बाजारपेठेत एका वर्षात साधारण 290 ते 300 लाख टन साखरेची गरज असते. याशिवाय अचानक जर पुरवठ्यामध्ये चढ उतार झाले तर ऐनवेळची तरतूद म्हणून देशात 50 लाख टनाचा साखरेचा रिझर्व्ह स्टॉकही ठेवला जातो. तसंच साखरेचे देशांतर्गत बाजारातले दर स्थिर राहावेत म्हणून केंद्र सरकार प्रत्येक कारखान्याला दर महिन्याला किती साखर खुल्या बाजारात विकायची याचा कोटासुद्धा ठरवून देतं. मग इतकी सगळी काळजी घेऊन सुद्धा साखरेची टंचाई का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. म्हणजे जेवढी देशाची एकूण गरज आहे तेवढं म्हणजे 290 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे, वर 50 लाख टनांचा रिझर्व्ह कोटासुद्धा आहे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त साखर देशात या हंगामात असायला हवी, पण ती नाही आहे. म्हणजे एकतर कारखान्यांनी सरकारनं ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विकली असावी किंवा व्यापाऱ्यांनी साखरेची साठेबाजी केली असावी. या दोनच शक्यता उरतात आणि नेमकं तसंच झालं आहे. कारण सरकारनं आता व्यापाऱ्यांकडच्या साखरेच्या स्टॉकची तपासणी सुरू करायला सुरुवात केली आहे, धाडी पडायला सुरुवात झाली आहे. आणि असं होताच लगेच साखरेचे दर साधारण प्रति किलो 3 रुपयांनी घसरलेत. म्हणजे अतिरिक्त साठा आता बाजारात येऊ लागला आहे. दुसरं म्हणजे साठेबाजीची ही शक्यता लक्षात घेता सरकारनं काही पावलं उचलली आहेत. ती पावलं अशी आहेत की व्यापारी आणि मोठ्या ग्राहकांसाठी साखर साठवणुकीवर केंद्र सरकारनं निर्बंध घातले आहेत. दरमहा 10 टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या आस्थापनांना 15 दिवसांच्या गरजेपेक्षा जास्तीचा साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच देशांतर्गत बाजारातले साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. म्हणजे साखरेची आयात झाली की साखरेचे दर नियंत्रणात राहतील असा सरकारचा यामागचा अंदाज आहे किंवा काय असं आहे. पण इथंही एक गडबड आहे. कारण सरकारनं जी साखर आयात करायला परवानगी दिली आहे ना, ती कच्च्या साखरेची, म्हणजे पांढऱ्या किंवा शुद्ध किंवा विक्री योग्य साखरेची नाही आहे, तर कच्ची साखर. आणि अशी साखर सध्या फक्त आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलकडे उपलब्ध आहे. पण मागणी नोंदवल्यानंतर ब्राझीलची साखर जर भारतात यायची झाली तर त्याला साधारण 40 दिवस लागतील. आणि त्यानंतर मग त्या कच्च्या साखरेवर इथं प्रक्रिया करून ती विक्री योग्य करण्यासाठी आणखी 10-15 दिवसांचा काळ जाईल. त्यामुळे मग
50 ते 55 दिवस त्याला लागतील आणि ही साखर साधारण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत बाजारात येण्याचा अंदाज आहे. म्हणजे तोपर्यंत साखरेचे दर आणखी भडकू शकतील अशी सगळी स्थिती आहे. बरं, यावर सरकारचं सध्याचं नियोजन काय, तर त्याबाबतची कोणतीही स्पष्टता तुर्तास नाही आहे. पण एक पर्याय सरकारसमोर आहे, तो म्हणजे कच्ची साखर आयात करण्याऐवजी जर सरकारनं थेट पांढरी साखर म्हणजे तयार साखर आयात करण्याचा निर्णय घेतला तर तसं करणं शक्य आहे. आणि तसं झाल्यास दर लगेच नियंत्रणात येतील, कारण तयार साखर ही इंडोनेशिया किंवा थायलंडसारख्या भारताच्या तुलनेनं ब्राझीलपेक्षा जवळच्या देशातून आयात करता येईल आणि त्यासाठी ब्राझीलपेक्षा कमी कालावधी लागेल आणि साखर विक्री योग्य स्वरूपात असल्यानं आल्या लगेच त्याची थेट विक्री करणं शक्य आहे. म्हणजे साधारण 20 दिवसात ही साखर बाजारात सरकारला उतरवता येईल आणि आत्ता जी दरवाढ झाली आहे ती नियंत्रणात येऊ शकेल. आणखी एक मुद्दा साखरेच्या दरवाढीबाबत चर्चेत आहे, तो म्हणजे कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवल्यामुळे साखरेचं उत्पादन यंदा घटलं आहे. पण या चर्चेत तसं कोणतेही तथ्य नसल्याचा दावा स्वतः म्हणजे खुद्द कृषी अर्थतज्ञ करतायत. आणि PIBनं सुद्धा नुकतीच जी आकडेवारी 2 दिवसापूर्वी जाहीर केली आहे त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजे 2024-25मध्ये फक्त 24 लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती केली गेली आहे. याशिवाय भारताची जी इथेनॉलची एकूण गरज आहे त्यापैकी फक्त 30% इथेनॉल हे तेल कंपन्या या साखर कारखान्यांकडून विकत घेतात आणि उरलेलं जे इथेनॉल आहे ते मका आणि तांदळाच्या इथेनॉल त्याच्यापासून जे इथेनॉल बनवलं जातं ते खरेदी केलं जातं. म्हणजे 30% फक्त या साखरेपासूनचं इथेनॉल वापरलं जातं. त्यामुळे या दाव्यात तसं काही तथ्य नाही की इथेनॉलमुळे साखर कमी उत्पादित झाली. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अल निनो. अल निनोच्या परिणामाचा आपल्याला माहिती आहे की यंदा अल निनोचा प्रभाव वाढतो आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे ऊस उत्पादन घटेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. गेल्या वर्षी ऊस गाळप हंगाम देशातला हा सरासरी 100 दिवस चालला होता. यावर्षी कमी पावसामुळे ऊसाचं उत्पादन घटेल आणि तो जेमतेम हंगाम हा 70 ते 80 दिवस चालेल असा केंद्र सरकारचाच अंदाज आहे. त्यामुळे साहजिकच आहे की साखरेचं उत्पादन यंदा घटेल आणि त्याचा परिणाम हा पुढच्या वर्षीच्या साखरेच्या दरांवर होईल. त्यामुळे सरकार बहुधा साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून किंवा त्याहीपेक्षा 7-8 दिवस आधीपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामागे सरकारचा असा विचार असेल की नवा गाळप हंगाम समजा सुरू झाला लवकर की नवा स्टॉक बाजारात आणणं शक्य होईल आणि त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहतील. पण कारखानदारांचा त्याला विरोध आहे. महाराष्ट्र सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आहेत PR पाटील. त्यांचं असं म्हणणं आहे की गाळप हंगाम जर लवकर सुरू झाला तर कारखानदारांचं सध्या नुकसान होईल, त्यामुळे हा हंगाम थेट नोव्हेंबरमध्ये सुरू करावा असं कारखानदारांचं म्हणणं आहे. आता पाहायचं आहे की सरकार ग्राहकांना प्राधान्य देणार की कारखानदार आणि शेतकऱ्यांना. धन्यवाद. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि बघत रहा NDTV मराठी.